नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत माजी आमदार कॉम्रेड माणिकराव जाधव आहेत। माजी आमदार कॉम्रेड माणिकराव जाधव यांनी 1995च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा धक्कादायक अशा प्रकारचा पराभव करून राज्याच्या राजकीय पटलावरती त्यांनी भूकंप घडवून आणला होता। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 1999च्या निवडणुकीमध्ये निलंगेकर साहेबांनी कॉम्रेड माणिकराव जाधव यांना नंतर पराभूत केले होते। होऊ घातलेली जी काही निलंगा विधानसभा निवडणूक आहे, या निलंगा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्याच्या संदर्भामध्ये सध्या माजी आमदार कॉम्रेड माणिकराव जाधव हे इच्छुक आहेत आणि या संदर्भात आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार सर, 1995ची जी काही निलंगा विधानसभा निवडणूक आहे, त्या निलंगा विधानसभा निवडणुकीमध्ये आपण तत्कालीन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांचा धक्कादायक अशा प्रकारचा पराभव केला होता आणि त्या 5 वर्षामध्ये आपल्या आमदारकीच्या 5 वर्षामध्ये की आपण त्या निलंगा विधानसभा मतदारसंघाचा कायापालट केला असा प्रकारचा आपला दावा आहे। जर समजा आपण त्या मतदारसंघामध्ये मागील 5 वर्षामध्ये जर समजा प्रचंड प्रमाणात विकासाची कामे केली होती, तर नंतर झालेली जी काही निवडणूक आहे, लागली झालेली निवडणूक म्हणजेच 1999, त्या निवडणुकीमध्ये माजी आमदार कॉम्रेड माणिकराव जाधव यांना का पराभूत व्हावं लागलं होतं, काय सांगाल तुम्ही आम्हाला? 95च्या विधानसभेची निवडणूक ही निवडणूक नव्हती, तो एक प्रचंड निवडणूक लढा होता आणि लोकांनी केलेला एक उठाव होता आणि मी एक नौखा तरुण कार्यकर्ता म्हणून त्या निवडणुकीला लोकांच्या आग्रहास्तव, लोकांच्या मान्यतेनं मी ती निवडणूक लढवली आणि ती निवडणूक मी जिंकली। 5 वर्षाच्या काळामध्ये मला जितके म्हणून काही कामं करता येतील त्या रीतीने मी करण्याचा प्रयत्न केला। आमदार हा जनतेचा नोकर असतो, तो सेवक असतो, तो मालक नसतो जनतेचा। या भावनेनं मी 5 वर्षे कामं केली। आमदार फंडासाठी मी एक 15 लोकांची कमिटी नेमून दिलेली होती आणि ते लोक निर्णय घेऊन फंड वाटप करत होते। 5 वर्षाच्या काळामध्ये आमदारांची जी काही शक्ती असेल ती पूर्णपणे लोकांच्या विकासासाठी, लोकांच्या उत्कर्षासाठी, लोकांच्या कल्याणासाठीच मी वापरली। व्यक्तिगत मला त्या आमदारकीचा 1% उपयोग करून घेता आला नाही। मला साधं तिथं 10x10ची जागाही घेता आली नाही। संपूर्ण आमदारकीची शक्ती, जी काही सामर्थ्य आहे, ताकद आहे, ती लोकांच्या हितासाठी मी वापरली। एवढे करीही पराभवाला का सामोरं जावं लागलं? तरीही या नंतर 99च्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला। त्या पराभवाची अनेक कारणं आहेत। एक तर देश पातळीवर लोकसभेच्या आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका एकत्र आल्या। दुसरं कारण की मी ज्या जनता दलाच्या चिन्हावर निवडणूक लढवून ती जिंकली होती 95ला चक्रचिन्ह होतं आणि 99च्या निवडणुकीत चक्रचिन्ह गोठवलं गेलं निवडणूक आयोगामार्फत आणि मला त्यावेळेस ट्रॅक्टर हे चिन्ह घ्यावं लागलं। तांत्रिक अनेक कारणं त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आली। मला ट्रॅक्टर चिन्ह दिलं असताना रोलरचा एक उमेदवार करण्यात आला। मी माणिक जाधव होतो, दुसरा एक माणिक जाधव उभा करण्यात आला। अशा अनेक तांत्रिक कारणामुळं जवळपास 35 ते 40,000 मतं ही वाया गेली। बोगस मतदान म्हणजे एक ट्रॅक्टरवर 15,000 मतं आणि रोलरलाही तितकीच 15,000 मतं। अशा काही तांत्रिक कारणामुळे माझा त्या निवडणुकीत पराभव झाला, ही गोष्ट मी मान्य करतो। सर, आगामी जी काही निलंगा विधानसभा निवडणूक आहे, या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहात। तर सध्या जर आपण बघितलं, काँग्रेस पक्षाकडे 12 जणांनी रीतसर अशा प्रकारचा उमेदवारी मागितलेली आहे आणि या 12 जणांच्या मुलाखती पण झालेल्या आहेत, परंतु आपण रीतसर उमेदवारी अर्ज पक्षश्रेष्ठीकडे मागितलेलं नाही, आपली मुलाखती झालेली नाही आणि आता आपण म्हणता की मी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे। तर आता हे कितपत योग्य आहे? कारण आपण रीतसर मागणी करायला पाहिजे होती, आपण त्याच्यानंतर आपण मुलाखत द्यायला पाहिजे होती, असं काही केलं नाही। आता म्हणता की शेवटच्या क्षणी तुम्ही म्हणता की मला आता निवडणूक लढवायचं आहे, हे कितपत योग्य आहे? काय सांगाल तुम्ही आम्हाला? काँग्रेस पक्षानं या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जी निवडणूक प्रक्रिया राबवलेली आहे त्याच्याबद्दल माझा कसलाही आक्षेप नाही, पण काँग्रेस पक्षाने वेळोवेळी की अशी भूमिका घेतलेली आहे की साधारणतः 1947, 1950-52 ते 75-80 सालापर्यंत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते
तालुकाभर मतदारसंघात फिरून लोकांची मतं आजमावून मग उमेदवाराची निवड करत होते. आता इच्छुक लोकांनी अर्ज मागितला, अर्ज भरला, त्यांचा अधिकार आहे का? आहे, तो नाकारता येत नाही. तेव्हा ह्या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतरही अर्ज भरण्याच्या, मुलाखतीच्या, की तालुक्यातल्या 3 तालुक्यातल्या लोकांनी, शिराळपाल, देवणी आणि निलंगा या 3 तालुक्यातल्या लोकांनी, की मी 95च्या निवडणुकीनंतर म्हणजे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की विधानसभेला निवडून जाणारा लोकप्रतिनिधी हा केवळ तालुक्याचा राहत नाही, तो राज्याचा लोकप्रतिनिधी असतो. आणि राज्याच्या हिताचे धोरणं, राज्याच्या हिताचे निर्णय हे विधानसभेमध्ये आणि मंत्रिमंडळामध्ये होत असतात. तेव्हा ही निवडणूक केवळ निलंगा विधानसभेची नाही, ही महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे. आणि या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या हिताचे जे निर्णय आहेत ते निर्णय कसे होतात ह्याचा अनुभव मी 5 वर्ष घेतलेला आहे. आणि विधानसभेच्या 99च्या नंतरही मी सातत्यानं महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न, एकही दिवस असा कधी नसेल की मी प्रश्न लोकांचे मांडले नाहीत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, दलितांचे प्रश्न असतील, अल्पसंख्याकांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे प्रश्न असतील, शिक्षणाचे असतील, आरोग्याचे असतील, या सर्व प्रश्नावर गेली सतत 25 वर्ष मी संघर्षच करतोय. माझा एकही असा दिवस संघर्षाशिवाय गेलेला नाही, मी संघर्षच करतोय. तेव्हा या अशा परिस्थितीमध्ये की आता ज्यांनी इच्छुकांनी उमेदवारी दिलेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतोय, कौतुक करतोय. त्यांच्यापैकी आता मी लोकांनी आग्रह केला 3 तालुक्यातल्या की तुम्ही का मागत नाही, तुम्ही का मागत नाही, तुम्ही पक्षाकडे उमेदवारी, लोकांच्या आग्रहास्तव मी हे पक्षाकडं मागणी केलेली आहे की पक्षानं मला जर उमेदवारी दिली तर मी लढायला तयार आहे. आणि पक्षानं जर मला सांगितलं की इच्छुकापैकी ज्यांची कुणाची निवड होईल त्यांच्या पाठीमागे उभा टाका, तर त्यांच्या पाठीमागे मी उभा टाकायला तयार आहे. सर, आजचं जर आपण राजकारण बघितलं किंवा विशेष करून निवडणुकीच्या संदर्भात जर बघितलं आपण, की जे काही इच्छुक उमेदवार असतात हे इच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी पक्षाकडे पक्ष निधी उमेदवारीसाठी देतात असं बोललं जातं किंवा असं आम्ही ऐकलेलं आहे. परंतु आपण मात्र की जर समजा पक्षश्रेष्ठीने तुम्हाला जर आर्थिक मदत देऊ केली तर मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे, अशा प्रकारचं आपण स्टेटमेंट केलेलं आहे. आता मग हे विरोधाभास वाटत नाही का? नेमकं काय? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तुमचा प्रश्न रास्त आहे की मी गेली 50 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो आणि माझं संपूर्ण आयुष्य आम्हा पती पत्नीचं की आम्ही लोकांच्या सेवेमध्येच वाहिलेलं आहे. आमचा वेगळा काही खाजगी संसार आहे, लोकांचा संसार तोच आमचा संसार, लोकांचे प्रश्न तेच आमचे प्रश्न, असं समजून मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि मला अभिमान वाटतो की निलंगा तालुक्यातल्या लोकांनी 95च्या निवडणुकीनंतर मला जे काही प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार दिला आणि पराभवानंतरही मला जे आज पेन्शन मिळते ती निलंगा तालुक्यातल्या लोकांनी दिलेली ती भाकर आहे. त्या भाकरीवर मी जगतो आणि लोकांच्या हितासाठीच कामं करतो. माझा कुठलाही खाजगी व्यवसाय नाही, मी शेतीचा व्यवसाय करत नाही, माझी कुठं गुत्तेदारी नाही, माझ्या कुठं संस्था नाहीत. लोकांच्या प्रश्नासाठी अहोरात्र काम करणं हाच माझा व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय मी अभिमानानं स्वीकारलेला आहे. आणि माझी आर्थिक परिस्थिती मी झाकून ठेवत नाही. मी या पेन्शनमधून सुद्धा निम्मी रक्कम दर महिन्याला मी निरनिराळ्या कोर्ट कचेऱ्याच्या कामासाठी, प्रवासासाठी, छपाईसाठी, टपालासाठी खर्च करत असतो. तेव्हा माझा संसार म्हणजे जनतेच्या प्रश्नाचा संसार आहे. आणि म्हणून माझी परिस्थिती, मला जर पक्षाने उद्या लढ म्हटलं तर माझी व्यक्तिगत आर्थिक परिस्थिती तितकी सक्षम नाही. पक्षाने मला उमेदवारी दिल्यानंतरही मला अर्थसहाय्य काही केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे पक्षाला. म्हणजे मी आर्थिकदृष्ट्या मी दुर्बल आहे, कमकुवत आहे, मला सांगायला कमीपणा वाटत नाही. आणि म्हणून पक्षाला जर असं वाटलं की वेळोवेळी पक्षाने असे निर्णय घेतलेले आहेत, एखादा चांगला सक्षम कार्यकर्ता आहे आणि तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, पक्ष त्याला मदत करू शकतो. पक्षाकडे अर्थसहाय्य असूच निधीच्या रूपानं. तेव्हा या अर्थानं मी ते विधान केलेलं आहे. सर, 1995मध्ये आपण आमदार झालात आणि 1999मध्ये आपण आमदारकीच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालात. 1999 पासून आज तागायत जर बघितलं आपण 2024 म्हणजे जवळपास 25 वर्षाचा कालावधी आहे.
आणि या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांच्या संपर्कात नाहीत किंवा संपर्क ठेवून नाहीत, पण अचानकपणे आज आता आपण म्हणता की मला निवडणूक लढवायची आहे, तर ह्याच्या मागचं नेमकं काय गणित आहे, काय कारण, काय सांगाल तुम्ही आम्हाला? माझा लोकसंपर्क, मी जेवढं लोकांशी संबंधित आहे महाराष्ट्रातल्या जनतेशी, की महाराष्ट्रातल्या जनतेचे जे प्रश्न आहेत त्याच्याशी मी जेवढा संबंधित आहे तितकं दुसरं कोणी असेल असं मला वाटत नाही. तेव्हा निलंगा तालुक्यातल्या लोकांनी भरघोस मताने मला विजयी केलं आणि लोकांनी 99 मला नाकारलेलं नाही. तांत्रिकदृष्ट्या तो माझा पराभव झाला. त्यानंतरही मी सातत्यानं महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न, निलंगा तालुक्यातल्या जनतेचे प्रश्न विविध पातळ्यावर, विविध स्तरावर उपस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा लोकसंपर्क नाही असा बिलकुल नाही. आणि लोकसंपर्क नसता तर लोकांनी माझ्याकडं इथं लातूरला येऊन किंवा फोनद्वारे किंवा समक्ष भेटी आणते मला आग्रह केला नसता की तुम्ही या विधानसभेत उभा टाकलं पाहिजे. लोकांच्या आग्रहास्तव आणि लोकांच्या प्रेमाखातर मी या निवडणुकीमध्ये पक्षाने उमेदवारी द्यावी अशी इच्छा प्रदर्शित केलेली आहे. जी आता नवीन जी काही पिढी तालुक्यात तयार झालेली आहे ती पिढी गेली माझा 25 वर्षाचा आमदारकीच्या नंतरचा संघर्ष बघते आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न मोठ्या हिरिरीनं मी महाराष्ट्राच्या चव्हाट्यावर मांडलेले आहेत. निर्णय न्यायालयात प्रश्न उपस्थित केलेले आहेत, निर्णय व्यासपीठावर प्रश्न मांडलेले आहेत. तेव्हा निलंगा तालुक्यातल्या नवीन पिढीला असो की जुन्या पिढीला माझी वेगळी ओळख करून देण्याची अजिबात आवश्यकता आहे मला असं वाटत नाही. आणि उमेदवारी दिल्यानंतर मी प्रत्येक मतदारांना त्यांच्या दर्शनाला, त्यांच्या गावाला जाऊन दर्शन घेऊन त्या सगळ्यांच्या नवीन पिढीच्या सुद्धा मी ओळखी करून घेण्याचा प्रयत्न करेन. सर, आत्ताच आपण नवीन पिढीच्या संदर्भात बोललात, तर याच अनुषंगाने मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की 95च्या निवडणुकीमध्ये आपण डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांना पराभूत केलात आणि त्यामुळे त्यावेळी आपण राज्याच्या राजकीय पटलावरती प्रसिद्धीच्या झोतामध्ये आला होता. बरोबर. परंतु आज जर आपण बघितलं की 25 वर्षानंतर या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये जी काही राजकारणामध्ये जी काही नवीन पिढी आलेली आहे त्या नवीन पिढीना माजी आमदार कॉम्रेड माणिकराव जाधव यांची ओळख करून द्यावीशी लागते. याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा? नवीन पिढी 95 सालचा जो मतदार होता आणि 95 नंतर जो तयार झालेला मतदार आहे तो खूप जाणकार आहे, सुशिक्षित आहे आणि त्याला जागतिक दृष्टी आलेली आहे. तो आता मर्यादित एका मतदारसंघापुरता विचार करत नाही. हा नवीन मतदार राज्याच्या हिताचा विचार करतो, देशाच्या हिताचा विचार करतो, जगभर काय चाललंय तो बघतो. त्याच्या हातात मोबाईल आला, स्मार्टफोन आलाय, कॉम्प्युटर आलेला आहे, वर्तमानपत्र आलेले आहेत, माध्यम, सोशल मीडिया आणि इतर माध्यमाच्या मार्फत तो इतका म्हणजे प्रगल्भ झालेला तरुण आहे की आत्ताच्या तरुण पिढी पुढं जुन्या लोकांना नतमस्तक व्हावं लागतं. तो जाणकार आहे, तो खूप म्हणजे शिकलेला आहे आणि त्या लोकांना माझ्या कामाची न कळतपणे ओळख झालेली आहे. आणि गावोगावची तरुण पिढीसुद्धा या 25 वर्षाच्या काळात निर्णय माध्यमातून माझ्याशी संपर्कात आहे. सर, मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हा जो काही फॅक्टर आहे, हा फॅक्टर आगामी जी काही विधानसभा निवडणूक आहे राज्यातील या निवडणुकीमध्ये प्रभावी ठरेल असं माजी आमदार कॉम्रेड माणिक जाधव यांना वाटतं का? त्याने विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं अद्याप जरांगे पाटलांनी कुठला निर्णयच घेतलेला नाही. तर त्याच्यावर त्यांनी त्यांच्या व्यासपीठावरून जे काही प्रश्न मांडलेले आहेत तो एक स्वतंत्र विषय आहे. आणि महाराष्ट्रातल्या आर्थिक परिस्थितीमुळं गांजलेला हा जो बहुसंख्य मराठा समाज आहे तो त्यांच्या भोवताली उभा टाकलेला आहे. त्यांनी योग्य निर्णय घेऊन या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करतायत. तेव्हा त्यांच्या प्रयत्नाबद्दल कोणी अवघं बोलायचं काही कारण नाही. तेव्हा त्यांचा निर्णय काय राहणार आहे हे मी आज भाष्य करू शकत नाही. परंतु तो महाराष्ट्रातल्या 12-13 कोटी लोकांच्या प्रश्नाशी निगडीत असलेलं त्यांचं आंदोलन आहे. त्यांनी योग्य निर्णय जर त्यांनी उद्या घेतला तर लोकांची त्यांना निश्चितपणे साथ मिळेल असं मला खात्री वाटते त्याच्याबद्दल. सर, राज्यातील जे काही महायुती जे काही सरकार आहे या महायुती सरकारचं जे काही 2-2.5 वर्षाचा जो काही कालावधी आहे
किंवा त्यांचा जो काही कारभार आहे, राज्य कारभार, त्या कारभाराकडे एक माजी आमदार म्हणून आपण कसे पाहता, काय सांगाल तुम्ही आम्हाला? या युती सरकारच्या 2-2.5 वर्षाचाच कालखंड नाही, 2-2.5 वर्षाचा महाआघाडीचा जर मधला कालखंड सोडला तर 2014 सालापासून केंद्रात आणि राज्यात ह्या भाजप आणि युतीचं सरकार आहे. बरोबर बरोबर. तेव्हा गेल्या 10 वर्षामध्ये कधी नव्हे ते या देशाचं आणि महाराष्ट्राचं या सरकारकडून नुकसान झालेलं आहे, प्रचंड नुकसान झालेलं आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत झाले आणि गरीब अधिक गरीब झाले. या 10 वर्षाच्या काळामध्ये प्रचंड बेकारी वाढली, प्रचंड महागाई वाढली आणि 10 वर्षापूर्वी जे शेतमालाला भाव होते ते आज 10 वर्षानंतर का नाही शेतीमालाचे भाव कमी झालेले दिसतात. शेतीला लागणारी औषधं, खतं, बी बियाणं, यंत्रसामुग्री याच्या किमती वाढल्या भरमसाठ, औषधाच्या किमती वाढल्या, पण शेतीमालाचे भाव वाढत नाहीत. तेव्हा या सरकारचं अपयश आहे की शेतकऱ्यांची खूप दैना या सरकारच्या काळात झालेली आहे. कामगारांच्या सार्वजनिक क्षेत्रातले जे उद्योगधंदे होते यांनी विकून टाकले. महाराष्ट्रातले बहुसंख्य उद्योगधंदे गुजरातला पळवले. शिक्षणाचं खाजगीकरण चालवलेलं आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मालकीचे 50 कारखाने विकले गेले, त्याच्या संबंधी या सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही. आज शेतकऱ्याच्या मालकीचे 50 कारखाने बंद आहेत. आपल्या जिल्ह्यातला जय जवान कारखाना 15 वर्ष बंद आहे. 10 वर्ष त्यांना हा कारखाना चालू करता आला नाही. किंवा असे अनेक प्रश्न या सरकारच्या काळात तयार झालेले आहेत. शिक्षणाचे प्रश्न आहेत, विजेचा प्रश्न की तुम्ही शेतकऱ्यांना दिवसाला 8 तासाची वीज पुरवू शकत नाही आणि सगळं भलं अदानी आणि अंबानीचं करताय. मोठमोठ्या उद्योगपतीचं 16-16 लाख कोटीचं कर्ज माफ करताय आणि शेतकऱ्यांचं नाममात्र कर्ज तुम्ही माफ करत नाही. बेकारांना बेकार भत्ता देत नाही, नोकऱ्या देत नाही. अशी आहे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेची या युतीच्या सरकारनं, केंद्राच्या सरकारनं, राज्याच्या सरकारनं हेळसांड केलेली आहे आणि त्याच्याबद्दल लोकांच्या मध्ये प्रचंड असंतोष आहे आणि तो असंतोष उद्याच्या निवडणुकीच्या रूपाने व्यक्त केला जाणार आहे अशी मला खात्री आहे आणि तो लोकांनी करावा असं माझं त्यांना आव्हान आहे. तर आगामी जी काही विधानसभा निवडणूक आहे राज्यातील, या आगामी विधानसभा निवडणुकीकडे आपण कसे पाहता? ही निवडणूक एका मतदारसंघाची नाही आहे, ही महाराष्ट्र राज्याची निवडणूक आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे आणि महाराष्ट्राला कसलं सरकार द्यायचं, कोणतं सरकार द्यायचं, त्या सरकारची धोरणं काय असली पाहिजेत, त्या सत्तेवर येणाऱ्या पक्षाचे कोणते कार्यक्रम असणार आहे याला खूप महत्त्व आहे. आणि आज महाराष्ट्रातल्या जनतेला तुमच्या चॅनलच्या मार्फत मी सांगू इच्छितो की राज्यावर आज 9 लाख कोटी रुपयाचं कर्ज झालेलं आहे. हे 9 लाख कोटीचं कर्ज कशासाठी काढलं गेलं? 10 वर्षापूर्वी 50,000 कोटीचं कर्ज होतं आणि 10 वर्षात त्याच 9 लाख कोटीला गेलं. या 9 लाख कोटी कर्जापोटी वर्षाला 66,000 कोटी व्याज द्यावं लागतंय. व्याज द्यायला पैसे नाहीत आणि म्हणून पुन्हा कर्ज काढावं लागतं. अशा वेळी की दैनंदिन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न ह्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर तयार होणार आहे आणि मग महाराष्ट्रातल्या जनतेचे विकासाचे जे काही प्रश्न आहेत, पायाभूत सुविधा त्या काही उपलब्ध करून द्यायच्या आहेत, त्याच्या संबंधी सरकारकडे पैसा शिल्लक नाही आहे. तेव्हा सत्तेवर येणारं कुठलंही सरकार जर असेल तर या गंभीर आर्थिक परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे मोठं संकट आहे. अशा वेळी या गंभीर प्रश्नाकडून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी जातीच्या आणि धर्माच्या नावावर लोकांच्या मध्ये तुम्ही काही फूट पाडण्याचा प्रयत्न करताय. हे फार मोठा एक नवीन संकट या सरकारच्या रूपानं येऊन टाकलेलं आहे. तेव्हा अशा वेळी महाराष्ट्रातल्या जनतेनं अत्यंत सावधपणानं महाराष्ट्राला कार्यक्षम, सक्षम आणि कल्याणकारी योजना राबवणारं सरकार या महाराष्ट्राच्या सत्तेवर आणणं अत्यंत गरज आहे. तरच महाराष्ट्र वाचू शकतो. अन्यथा जे बांगलादेशात घडलं, जे श्रीलंकेमध्ये घडलं, ते महाराष्ट्रात आणि आपल्या देशात घडायला वेळ लागणार नाही. कारण लोकांच्या प्रश्नाला तुम्ही किती काळ टाळाटाळ करणार आहात, किती काळ बगल देणार आहात आणि लोक जाणते आहेत, लोक जाणकार झालेले आहेत आणि त्याचा धडा लोकांनी काल लोकसभेला काही प्रमाणात दिलाय, झटका दिलाय. आपल्या निलंगा मतदारसंघातल्या लोकांनी खूप मोठा झटका दिलेला आहे.
काळगेसारखा एक सुसंस्कृत डॉक्टर, लोकांनी तिची ओळख आहे का नाही, तो कुठला आहे कसा आहे विचार न करता की बदल झाला पाहिजे एका विचारानं काळगेसारख्याची जी निवड केली, तशीच निवड उद्याच्या विधानसभेला सुद्धा निलंगा तालुक्यातल्या जनतेने केली पाहिजे, असं माझं आग्रहाचं लोकांना आव्हान आहे. सर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर या अलीकडेच भाजपशी झालेल्या आहेत आणि भाजपकडून लातूर विधानसभेची निवडणूक त्या लढवू इच्छितात. तर शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसमध्येच आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र शैलेश पाटील चाकूरकर हे देखील काँग्रेसमध्येच आहेत. तर याकडे आपण कसे पाहता नेमकं? त्यात आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि ज्याच्या त्याच्या विचारसरणीचे स्वतंत्र निर्णय करू शकतात. शिवराज पाटील चाकूरकर साहेब एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आजही त्यांच्याकडे बघितलं जाते आणि ते काँग्रेस पक्षाचे समर्थक आणि खंदे कार्यकर्ते आहेत. त्यांचा मुलगाही काँग्रेस पक्षाचा समर्थक आणि संत कार्यकर्ता आहे. अर्चनाताई पाटील यांनी स्वतंत्रपणे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, स्वतंत्रपणे त्यांची मतं मांडण्याचा अधिकार आहे. ते त्यांना वाटलं तरी विधानसभेची निवडणुकी लढवू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांचा तो हक्क आहे. जसं आपण या प्रश्नाकडे पाहतो की फार काही वावगं घडतंय असं मला वाटत नाही, की जसे शिवराज पाटलांच्या सुनेबद्दल आपण बोलतो, तसाच प्रयोग आपल्या निलंगा तालुक्यातल्या निलंगेकर साहेबांच्या सुनेने केला होता 2004 सालामध्ये. चाकूरकर साहेबांच्या विरोधात निलंगेकर साहेब काँग्रेसचे महसूल मंत्री होते आणि त्यांची सुनबाई भाजपकडून निवडणूक लढवल्या त्यांनी आणि चाकूरकर साहेबांचा त्यांनी पराभव केला. निलंगेकर साहेब काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या सुनेने भाजपमध्ये प्रवेश काय केला असा प्रश्न आजपर्यंत कुणी उपस्थित केला नाही, पण आज चाकूरकर साहेबांच्याबद्दल मात्र प्रश्न उपस्थित केला जात आहे, याचं थोडं आश्चर्य वाटतं आम्हाला. सर, निलंगा विधानसभा मतदारसंघावरती जर आपण बघितलं 1962 पासून आज तागायत निलंगेकर घराण्याचं निर्विवाद वर्चस्व राहिलेलं आहे. याला अपवाद मात्र एकच आहे, ते म्हणजे 1995ची निवडणूक. आणि 1995च्या निवडणुकीमध्ये आपण निलंगेकर साहेबांचा धक्कादायक अशा प्रकारचा पराभव करून राजकीय पटलावरती आपण भूकंप घडवून आणला होता. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आगामी काळामध्ये 1995ची राजकीय पुनरावृत्ती निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये आगामी काळात पाहायला मिळेल का? काय सांगाल तुम्ही आम्हाला? एक आहे मराठवाड्यातल्या जनतेची मानसिकता, निजामी राजवटीखाली हा भाग 300 वर्ष राहिला आणि सरंजामी व्यवस्थेचे काही सांस्कृतिक काही अवशेष आणखी जिवंत आहेत. लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते ही गोष्ट आणखी काही नेते मंडळी मान्य करत नाहीत. मी मालक, माझ्यानंतर वंश परंपरेनं हे लोकशाहीमध्ये माझी गादी जिवंत राहिली पाहिजे अशी मानसिकता काही लोकांची आहे. तेव्हा याचा एक अनुभव विशेषतः निलंगा तालुक्यातल्या लोकांनी 62 ते 95 पर्यंत घेतला होता. 40 वर्षे एकमुखी नेतृत्व होतं. लोकांनी धक्का दिला. मी नाममात्र, माणिक जाधव म्हणजे नाममात्र तिथं लोकप्रतिनिधी होता. मी 1 रुपयाही त्यावेळेस मी खर्च केला नाही, पण लोकांचा उठाव झाला आणि लोकांनी जसं तुरुंग फोडून बाहेर पडावं तसं लोक बाहेर पडले आणि लोकांनी ती लढाई जिंकली आणि त्या घराणेशाहीला एक धक्का दिला लोकांनी. 95 नंतर ही पुन्हा तो घराणेशाहीचा वारसा चालू आहे का याच्याबद्दल मी भाष्य करत नाही, याचा अनुभव लोकांना येतोय. पण भाजपमध्ये असून मी निलंगेकरांचा वारस आहे हे सांगण्यामागचा हेतू कोणता आहे, याचं उत्तर लोकांनी द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्याचं उत्तर यावेळेस लोक देतील. आणि ही जी काही घराणेशाहीची, निलंगेकरच्या घराणेशाहीची जी काही परंपरा आहे बरं का, जे संभाजीराव पुढे चालू पाहतात त्याला लोक निश्चितपणे धक्का देतील आणि लोकांच्या सहमतीनं, लोकांच्या भागीदारीनं आणि लोकांच्या एकजुटीमुळं या कल्पनेला तडा जाईल आणि
लोकनियुक्त प्रतिनिधी निलंगा तालुक्यातील लोक या विधानसभेच्या निवडणुकीत देतील याची मला 100% खात्री वाटते. सर, आत्ताच आपण म्हणलात की 1995ची जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये मी 1 रुपया देखील खर्च केला नाही. परंतु आम्ही असं ऐकलंय की 1995च्या निवडणुकीमध्ये ज्या काही जेवणावळी सुरू झाल्या होत्या, जी काही प्रथा सुरू झाली होती, ती माजी आमदार कॉम्रेड माणिकराव जाधव यांच्या माध्यमातून सुरू झाली होती असं आम्ही ऐकलंय. याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? हे बघा, लोकांच्या कर्तृत्वावर ज्यांचा विश्वास असतो त्या ठिकाणी हा प्रश्न आपला लागू पडत नाही. अजूनही खेड्यातले लोक सप्ताह साजरे करतात, 7-7 दिवस पंक्ती वाटून घेतात आणि गाव जेवण देतात, आनंदानं साजरा करतात. 95ची निवडणूक ही निवडणूक नव्हती, तो एक प्रकारचा लोकांनी उभा केलेला एक सामुदायिक संघर्ष होता. आणि हा संघर्ष लोकांनी इतक्या जीवाभावानं लढला की मी नाममात्र होतो, माझी ऐपत काहीच नव्हती आणि मला घरून 1 रुपया खर्च करण्याची वेळ आली नाही. सगळा जो काही खर्च असेल, गाव जेवणं असतील, प्रचाराची यंत्रणा असेल, ते लोकांनीच उभा केली, लोकांनीच निवडणूक लढवली, लोक जिंकले. ना माझा विजय झाला ना माझा पराजय झाला. लोक जिंकले, लोक हारले. लोकांना त्या पराभवाची खूप मोठी खंत आहे आणि पुन्हा एकदा लोकांनी त्याच रीतीची पुनरावृत्ती करतील आणि पुन्हा लोकांना विजयी व्हायच्या निलंगा तालुक्यातल्या, आणि त्या विजयी होणाऱ्या लोकांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपल्या चॅनलचा मी शतशः आभारी आहे आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आपलं चॅनल जावं, प्रसिद्धी मिळावी आणि उत्तरोत्तर आपल्या चॅनलचा विकास आणि प्रगती व्हावी अशी आपल्याला मी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद सर, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.